नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी रिसर्च मेथडची टॉपिकवर प्रॅक्टिस क्वेश्चनचा पार्ट 14वा बघणार आहोत. याही आधी आपण प्रॅक्टिस क्वेश्चनचे पार्ट केलेले आहेत. प्रत्येक पार्टमध्ये आपण 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेतो रिसर्च मेथडची टॉपिकवर. आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण 10 प्रश्न बघणार आहोत रिसर्च मेथडची टॉपिकवर. त्याआधी जे स्टुडंट्स RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्या प्रिपरेशनला असिस्ट करण्यासाठी, बूस्ट करण्यासाठी, आणखी स्ट्रॉंग करण्यासाठी आम्ही एक टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत. खास या युनिव्हर्सिटी पेपर पॅटर्नप्रमाणे जसं आपल्याला माहिती आहे की सेक्शन एमध्ये 40 क्वेश्चन्स रिसर्च मेथडचे येणार आहेत आणि 10 क्वेश्चन्स जनरल ॲप्टिट्यूडवर येणार आहेत. त्यामुळे त्याच्यावर सराव व्हावा यासाठी या टेस्ट सिरीजमध्ये 10 टेस्ट या फुल सिलेबस रिसर्च मेथडॉलॉजीवर असणार आहेत. तर 5 टेस्ट या जनरल ॲप्टिट्यूडवर होणार आहे. या टेस्टमधून तुमचा भरपूर सराव होणार आहे या पेट एक्झामसाठी. शिवाय तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये, ज्या तुम्हाला या एक्झामसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. आणि ही टेस्ट सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला फक्त एक लिंक थ्रू ही टेस्ट कितीही वेळेस अटेम्प्ट करता येणार आहे, जेणेकरून भरपूर तुमचा सराव या टॉपिकवरती, या टेस्टवरती व्हावा. म्हणून ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. त्याची फीस फक्त 499 रुपये आहे. लवकरात लवकर टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुमचं यश नक्की होईल, भरपूर सराव होईल, भरपूर अभ्यास होईल. डेट अजून डिक्लेअर झालेली नाही आहे, पण लवकरच त्याची डेट येईल. पण तोपर्यंत आपला अभ्यास कमी पडायला नको, यासाठी ही टेस्ट सिरीज आत्ता सबस्क्राईब करा. सुरू करूया याचा पहिला प्रश्न. स्टॅटिस्टिक्स इज यूज्ड बाय रिसर्चर्स टू. संशोधकाकडून सांख्यिकी वापरली जाते. कशासाठी वापरली जाते? आपले ऑप्शन्स आहेत. ॲनालाइज द एम्पिरिकल डाटा कलेक्शन इन द स्टडी. अभ्यासामध्ये गोळा केलेल्या अनुभवात्मक डेटाचे विश्लेषण करण्यासाठी. मेक देअर फाइंडिंग साऊंड बेटर. त्यांचे निष्कर्ष अधिक चांगले बनवण्यासाठी. ऑपरेशनली डिफाईन देअर व्हेरिएबल्स. त्यांचे व्हेरिएबल्स कार्यान्वित परिभाषित करण्यासाठी. इन्श्युअर द स्टडी कम्स आउट द वे इट वॉज इंटेंडेड. अभ्यासाचा हेतू आहे त्या मार्गाने येण्याची खात्री करण्यासाठी. त्याचं करेक्ट आहे ॲनालाइज द एम्पिरिकल डाटा कलेक्शन इन द स्टडी. म्हणजे जे आपण डेटा कलेक्शन केलेलं आहे, मिळवलेला आहे डेटा, त्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा ते लोकांना पटवून देण्यासाठी, किंवा आपला जो काही अभ्यास आहे तो विश्लेषण करण्यासाठी स्टॅटिस्टिक्सचा वापर रिसर्चर्स करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन. अ लिटरेचर रिव्ह्यू रिक्वायर्स. साहित्य समीक्षा आवश्यक आहे. कशासाठी आवश्यक आहे? आपले ऑप्शन्स आहेत. प्लॅनिंग, गुड अँड क्लिअर रायटिंग, चांगले आणि स्पष्ट लेखनासाठी. लॉट ऑफ रायटिंग, पुष्कळ लिखाण करण्यासाठी. डी ऑल ऑफ द अबोव. तर नियोजनासाठी आवश्यक आहे का लिटरेचर रिव्ह्यू? तर हो. चांगलं लेखनासाठी आवश्यक आहे का? हो. जर वाचलं चांगलं तरच आपल्याला क्लिअर आणि चांगलं लिहिता येईल. आणि पुष्कळ लिखाण करायचं असलं तर आपल्याला नक्कीच आधी साहित्य समीक्षा आवश्यक आहे किंवा वाचणं आवश्यक आहे, त्याचा आढावा घेणं आवश्यक आहे. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? डी ऑल ऑफ द अबोव. वरील सर्व ऑप्शन्स जे आहेत ते करेक्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. अ लिटरेचर रिव्ह्यू इज बेस्ड ऑन द अझम्पशन डॅट. साहित्य पुनरावलोकन हा त्या धारणावर आधारित आहे. कोणत्या धारणेवर आधारित आहे साहित्य पुनरावलोकन? आपले ऑप्शन्स आहेत. कॉपी फ्रॉम द वर्क ऑफ अदर्स. इतरांच्या कार्यावरून कॉपी करणे. नॉलेज अक्युमुलेट्स द लर्न्स फ्रॉम द वर्क ऑफ द अदर्स. ज्ञान आधीचे आहे, त्यातून इतरांनी काहीतरी घ्यावे किंवा कार्यापासून शिकणे. नॉलेज इज डिसअक्युमुलेट्स. ज्ञान संचयित होते. डी नन ऑफ द अबोव. वरीलपैकी कोणताही पर्याय नाही. तर याचं करेक्ट जे आहे ते आहे बी. नॉलेज अक्युमुलेट्स द लर्न्स फ्रॉम द अदर वर्क्स. म्हणजे दुसऱ्यांच्या ज्ञानातून किंवा दुसऱ्यांनी जे ज्ञान तयार केलेलं आहे त्यामधून आपण काहीतरी शिकावं किंवा आपल्या कार्यामध्ये त्याचं आत्मसात करावं, हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. ती त्याची धारणा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ थेरटिकल फ्रेमवर्क. एक सैद्धांतिक रचना काय आहे हे विचारलेलं आहे आपल्याला. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. एलॉबरेट्स द रिलेशन अमॉंग द व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्समध्ये संबंध विस्तृत करतात. एक्सप्लेन द लॉजिक अंडरलाईंग दिस रिलेशन. या संबंधात अंतर्गत असलेले लॉजिक स्पष्ट करतात. डिस्क्राईब द नेचर ऑफ डायरेक्शन. नेचर अँड डायरेक्शन ऑफ द रिलेशन. संबंधीचे स्वरूप आणि दिशा वर्णन करतात. तर ह्याचं करेक्ट आन्सर डी ऑल ऑफ द अबोव. कारण हे तिन्ही आवश्यक गोष्टी ज्या आहेत ते सैद्धांतिक फ्रेमवर्कमध्ये येतात, म्हणजे थेरटिकल फ्रेमवर्कमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे डी ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. कोणतं खालीलपैकी विधान सत्य नाही हे विचारलेलं आहे आपल्याला. सत्य नाही हे लक्षात ठेवायचं आहे. आपले ऑप्शन्स आपण वाचूया. A research proposal is a document that present a plan for the project. संशोधन प्रस्ताव हा एक दस्तऐवज आहे जो प्रकल्पाची योजना सादर करतो.
बरोबर आहे. रिसर्च प्रपोजल शोज दॅट द रिसर्च इज कॅपेबल ऑफ सक्सेसफुली कंडक्टिंग द प्रपोज रिसर्च प्रोजेक्ट. संशोधन प्रस्तावित संशोधन प्रकल्प यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सक्षम आहे हे संशोधनाचा प्रस्ताव दर्शवतो. काय दाखवतो आपल्याला रिसर्च प्रपोजल, की हा एक व्यवस्थित चांगला प्रोजेक्ट आहे आणि यशस्वीपणे पूर्ण पार पाडण्यासाठी सक्षम आहे हे आपल्याला रिसर्च प्रपोजल सांगत असतं. हे देखील वाक्य आपलं विधान कसं आहे, सत्य आहे, बरोबर आहे. अ रिसर्च प्रपोजल इन अनऑर्गनाइज्ड अँड अनप्लॅन प्रोजेक्ट. संशोधन प्रस्ताव हा असंघटित आणि अनियोजित प्रकल्प आहे. तर हे वाक्य आपल्याला थोडंसं चुकीचं वाटतं. आपण चौथं ऑप्शन बघूया. अ रिसर्च प्रपोजल इज जस्ट लाईक अ रिसर्च रिपोर्ट अँड रिटन बिफोर द रिसर्च प्रोजेक्ट. बरोबर आहे. संशोधन प्रस्ताव हा एक संशोधन अहवालासारखा असतो आणि तो संशोधन प्रकल्पाच्या आधी लिहिलेला असतो. हे देखील विधान आपलं सत्य आहे. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन कुठलं आहे, सी. हे जे वाक्य आहे अ रिसर्च प्रपोजल इज अन अनऑर्गनाइज्ड अँड अनप्लॅन प्रोजेक्ट, हे वाक्य विधान सत्य नाही, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कंडक्टिंग सर्वे इज अ मोस्ट कॉमन मेथड ऑफ जनरेटिंग. सर्वेक्षण करणे ही एक सर्वात सामान्य पद्धत आहे. कशाची, कुठल्या डेटा प्रकाराची किंवा डेटा कलेक्शनच्या कुठल्या पद्धतीमध्ये, स्टेपमध्ये ही सर्वेक्षण पद्धत येते. तर आपले ऑप्शन्स आहेत. प्रायमरी डेटा म्हणजे प्राथमिक डेटा, सेकंडरी डेटा म्हणजे दुय्यम डेटा, क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक डेटा, नन ऑफ दी अबोव वरीलपैकी काहीही नाही. तर सर्वेक्षण ही पद्धती डेटामध्ये येते, प्रायमरी डेटामध्ये येते, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन. After identifying the important variables and establishing the logical reasoning in theoretical framework, the next step in the research process is. महत्त्वपूर्ण चल ओळखल्यानंतर आणि सैद्धांतिक चौकटीत तार्किक तर्क प्रस्थापित केल्यानंतर, व्हेरिएबल्स ओळखले, लॉजिक लावलं आपलं थेरोटिकल फ्रेमवर्कमध्ये, मग त्यानंतरची स्टेप कुठली आहे, संशोधनाची पुढील पायरी कोणती आहे, असा हा प्रश्न आहे. आपले ऑप्शन्स आहेत. टू कंडक्ट सर्वे, सर्वेक्षण करणे, टू जनरेट द हायपोथेसिस, गृहीतक निर्माण करणे, टू फोकस ग्रुप डिस्कशन, गट चर्चेवर लक्ष केंद्रित करणे, टू यूज एक्सपेरिमेंट इन अ इन्व्हेस्टिगेशन, तपासणीत प्रयोग करणे किंवा प्रयोगासाठी तयारी करणे. त्याचं करेक्ट जे आहे आपलं ते आहे बी, टू जनरेट हायपोथेसिस. थेरटिकल फ्रेममध्ये झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप कुठली असेल आपली, तर ती आहे जनरेट हायपोथेसिस, गृहीतक निर्माण करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. द अप्रोप्रिएट ॲनालिटिकल टेक्निक इज डिटरमाइंड बाय. योग्य विश्लेषणात्मक तंत्र डॅशद्वारे केले जाते किंवा कशाद्वारे केले जाते, असा हा प्रश्न आहे. आपले ऑप्शन्स आहेत. द रिसर्च डिझाईन, संशोधन डिझाईन, नेचर ऑफ डेटा कलेक्शन, संकलित केलेल्या डेटाचे स्वरूप, नेचर ऑफ हायपोथेसिस, गृहीतकाचे स्वरूप, आणि डी, ए आणि बी दोन्हीही. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे डी, बोथ ए अँड बी, म्हणजे संशोधन डिझाईन आणि नेचर ऑफ डेटा कलेक्शन हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये विश्लेषणात्मक तंत्र वापरलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. WITS इज अ ॲब्रिव्हिएशन ऑफ. वॅटचा संक्षेप काय आहे, फुल फॉर्म काय आहे याचा विचारलेला आहे, तो आपल्याला सांगायचा आहे. वेस्ट आफ्रिका थिओलॉजिकल सेमिनरी, वॉस्टर्न्यू एरिया ट्रान्सपोर्टेशन स्टडी, वाइड एरिया टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस, वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट स्टॅटिस्टिक्स. त्याचं करेक्ट आन्सर आहे वाइड एरिया टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस, जी जगामध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. फ्लॅट रेट लॉंग डिस्टन्स सर्व्हिस ऑफरिंग फॉर कस्टमर, डायल टाईप टेलिकम्युनिकेशन इन सम ऑफ द कंट्रीज, अशा प्रकारच्या काही सर्व्हिसेस त्या प्रोव्हाइड करत असतात. टेलिकम्युनिकेशन ह्या कम्प्युटरशी किंवा आपल्या इंटरनेटशी, टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसशी रिलेटेड एक वर्ड आहे किंवा एक टर्म आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे. वन ऑफ द मोस्ट क्रिटिकल स्टेजेस इन सर्वे रिसर्च प्रोसेस इज. सर्वेक्षण प्रक्रियेतील सर्वात अत्यंत अवघड अवस्था किंवा पायरी कोणती आहे किंवा म्हणजे कोणती. तर आपले ऑप्शन्स आहेत. रिसर्च डिझाईन, संशोधन डिझाईन, क्वेश्चनायर डिझाईन, प्रश्नावली रचना, इंटरव्ह्यू डिझाईन, मुलाखत रचना, सर्वे डिझाईन, सर्वेक्षण डिझाईन. त्याचं करेक्ट आहे क्वेश्चनायर डिझाईन. प्रश्नावली रचना ही सगळ्यात अवघड अवस्था आहे किंवा स्टेप आहे असं आपण म्हणू शकतो, कारण कुठलाही क्वेश्चन्स फॉर्म करायचं सर्वेक्षणासाठी हे आपल्याला खूप बारकाईने अभ्यास केल्यानंतरच समजतं किंवा बारकाईने अभ्यास केल्यानंतर आपल्याला ते प्रश्न ठरवावे लागतात. म्हणून ही एक अवघड अवस्था आहे किंवा स्टेप आहे सर्वेक्षण संशोधन पद्धतीतील, म्हणून ह्याचा ऑप्शन बी करेक्ट आहे. आजच्या सिरीजचे आपले 10 प्रश्न प्रॅक्टिस क्वेश्चन्स इथेच संपलेले आहेत. धन्यवाद.